आता घरी काय म्हणजे माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ. जरा काय म्हणतो माझ्या ताटात वाढ. एका जातीचं बोला का दोन जातीचं बोला? एकाच जातीचं बोला की नाही? एकाच जातीचं बोला की नाही? मग माननीय छत्रपती भुजबळ असतील ते किती जातीबद्दल बोलतात? 350 जातीबद्दल बोलतात. केळावडी 72 त्यांना टार्गेट करतात. गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, वडगाव ठोक मधल्या माझ्या माणसांना सांगणं आहे, तुम्हाला बनायचंय ना, तुम्हाला बनायचंय ना, कुणाचेही गुलाम बनू नका. या बीड जिल्ह्यामध्ये ज्या माणसाने तुमच्या मनामध्ये स्वाभिमान पेरला त्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे आणि मुख्यमंत्री महोदय, आम्ही गावागावात जातोय, आम्ही गावागावात जातोय, आम्ही गावागावात जातोय. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय का? तुम्ही जरांगेच्या झुंडी समोर तुम्ही खाली मान घातली आणि आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलं. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय? तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय का? मी काय माझ्या भाषणामध्ये सांगतो, तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असेल तर तुम्हाला दसऱ्याच्या मेळाव्याला तुम्हाला भगवान तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय. तुम्हाला मडीला जावं लागेल, मडीला भटक्यांची पंढरी. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, तुम्हाला माळेगावला खंडोबाला लावावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, आरेवाडीच्या बिरोबाला जावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, जेजुरीच्या खंडोबाला जावं लागेल. आणि तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, आमच्या बघा तिकडून बिरसा मुंडा, संत गाडगेबाबा, अण्णा भाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल, आमचे भगवान बाबा, संत बाळूमामा, मातोश्री अहिल्यादेवी, सावतामाई, आमचे हनुमान, बजरंगबली आणि त्या महाराष्ट्राची तुळजाभवानी आई तुळजाभवानी. अरे आमच्या व्यासपीठावर कोण आहे? इकडे वसंतराव नाईक आहे, इकडे मुंडे साहेब आहे. अरे माहितीये ना, गावगाड्यामध्ये 350 जाती आहेत, त्यांना एकत्र येणं हे आव्हानात्मक आहे, आम्हाला नक्की माहिती आहे. तुम्ही आम्ही एकजूट राहिलो नाही म्हणून तुमचं आमचं आरक्षण काढून घेतलं. अरे तुमच्या आमच्या पोरांना जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह नाही, तुमच्या आमच्या लेकीबाईला जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह नाही. तुम्ही आम्ही सगळी माणसं, गावगाड्यातली माणसं जातीची शेती करूया, राजकारणाची शेती करूया. आणि या वडगाव ढोक मध्ये विधानसभेला जी एकी दाखवली, काय झालं माहितीये का? शेवटचं बोलतो बघा, काय झालंय, ही लोक तुमच्या शिव्यांना घाबरणार नाही, तुमच्या मेळाव्याला घाबरणार नाही, तुमच्या मोर्चाला अजिबात घाबरणार नाही. गोपीनाथराव मुंडेंनी या गावगाड्यातल्या जातींना, ओबीसींना, दलितांना, गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना जे राजकारण शिकवलं, जे मतपेटीमधला स्वाभिमान शिकवला, तो जर तुम्ही गावगाड्या मतपेटीमधून ओबीसी एक झालाय, हे जर तुम्ही इथल्या राज्यकर्त्या लोकांना दाखवलं तर ही माणसं तुमच्या घरापर्यंत येतील. मला इथं तुमच्या समोर मनोगत व्यक्त करत असताना खरं तर बंडू भाऊ बारागजे म्हणून या गावचे आमचे मित्र होते, आमच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होणारे, त्यांची खरंच मला आज आठवण आली. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, जातीची शेती करूया, राजकारणाची शेती करूया, समाजकारणाची शेती करूया. एवढ्या पड पावसामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला. माझ्या माता भगिनीने येत असताना आमचं औक्षण केलं, आमचा सत्कार केला. या गावातल्या तरुण मंडळींनी आम्हाला जेसीबी म्हणून फुलांची उधळण करून या गावामध्ये आमचं स्वागत केलं. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा हार्दिक असा आभार व्यक्त करतो. आणि पुढील कालावधीमध्ये तुम्ही ही ओबीसीची वज्रमूठ या सरकारला दाखवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा लावलेला बरोबर थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय हरिया.